मंडळीचं तुमचं सर्वांचं स्वागत आहे यशवंत ब्लॉग्समध्ये. मित्रांनो आज आम्ही चाललो कुर्ल्याला. ॲक्च्युली आम्हाला घ्यायचे ते छोटेवाले पक्षी आमच्याकडे आहेत, मग अजून घ्यायचे आहेत. तर माझ्या जोडीला मालदाचा पण चाललो, आम्ही दोघं जण चाललो आहे. तर चला बघू, आपण तिकडे जाऊ, काय काय पक्षी भेटतात बघू. आणि भेटवायला तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी आम्ही काय घेणार आहे काय नाही. चला भेटू तिकडे. काही पोचलो आता आम्ही तिकडे. आम्ही पक्षी बघतो आमच्याकडे बघा, हे पक्षी आहेत आमच्याकडं. तर याच्यामध्येच आम्ही पेअर घ्यायचा विचार चालला आहे. बघू शकतो बघा, एवढे मस्त मस्त पक्षी आहेत. तर पण बघा, तर आता ओनर आहे तिकडे याचे फिशचे आणि दुकानाचे. मामा याला काय बोलतात? आफ्रिकन डॉगर ऑफलाईन. काय? आफ्रिकन डॉगर ऑफलाईन. ऑफलाईन आफ्रिकन डॉगर. आणि हे वरचे कितीला? 400 रुपये जोडी. आणि हे 2000 रुपये जोडी. आणि हे 1500 जावा 1500 रुपये. आणि हे वाले किती? 3000 रुपये जोडी मित्रांनो. आणि हे बघा मांजर पण आहे खाली. किती? 7,000 आहे मित्रांनो. आणि हे कुठले आहेत? हां, काय नाव आहे यांचं? आफ्रिकनच आहे. आणि हे वरचे ग्रीन चिल्ली यांची काय पेअर आहे? 18,000. हां, 18,000. 18,000 रुपये. 18,000 रुपये जोडी. अच्छा मित्रांनो, हे बघा 18,000 रुपये जोडी आहे यांची. आणि हे वाले हे 500 आहे. हे 500 रुपयाला जोडी आहे. 3,500. अच्छा, 3,500 रुपये जोडी आहे. आणि हे लवबर्डच आहेत ना? हे कितीला आहे? 500 रुपये जोडी. आणि हे खालचेवाले 3,800 आणि 3,500. म्हणजे कलर डिफरन्स आहे का दोघांमध्ये? DNA वगैरे म्हणजे DNA असतात ते मेल फिमेल. अच्छा, मेल फिमेल. अच्छा, ओके. तर त्याच्यामुळे ते महाग आहेत मित्रांनो. आता चाललो आम्ही दुसऱ्या दुकानात बघतो. आता इथं तर रेट बघितला तुम्ही. आता आम्ही दुसऱ्या दुकानात पण रेट काढून देतो, कारण लगेच घेऊन काय घाई करायची नाही आम्हाला. सगळं बघू शकतो. इथं खाणं तुम्हाला सगळं मिळेल त्या मार्केटला पूर्ण. फक्त सामान आहे सगळे. चला आम्ही आता पुढे जाते, पुढे जाऊन बघू काय काय दिसते, नवीन काय दिसतात पक्षी वगैरे. चला. तर मित्रांनो पूर्ण सगळं पिंजरं आहे तिकडे. पिंजऱ्याचा भाव विचारतो तेव्हा आपण त्यांना. आता हे बघा, ते आपले हे पिंजऱ्याचा भाव काय आहे? 800 रुपये. आणि काय कमी वगैरे होतील का नाही याच्यामध्ये? ते शेटला विचारतो. अच्छा, ओनरसोबत बोलू. 800 रुपये मित्रांनो सांगितले ते पिंजऱ्याचे. मोठा पिंजरा आहे तसा भरपूर. आणि एक्सेसरीज पण आहे त्याच्यामध्ये, पाण्याचं वगैरे, खाण्याचं आहे, पाण्याचं आहे, बघू शकता. आणि छोटेवाले पण आहे तिकडे. सेल आउट झालेला आहे बघा त्या दुकानातून माशांचा. बघा होलसेलमध्ये मासे भेटतील इकडे तुम्हाला. तेवढे क्वांटिटीमध्ये आहेत बघा मित्रांनो. त्याच्यामुळे चांगल्या रेटमध्ये इथं तुम्हाला मिळू शकतात मित्रांनो. हे बघा कोंबड्या पण आहेत. विकायला. इकडे पण बघा पक्षी दुसऱ्या दुकानात आलं, त्यांच्याकडे पण आहे. मांजर आहे, लवबर्ड्स आहेत. विचारू आपण किमती नामा. हे बघा युनिक बघितलं तर नवीन याच्यामध्ये. कलर बघा मित्रांनो किती भारी कलर आहे. हे बघा मस्त एकदम भारी कलर आहे याच्यामध्ये. बघू चला. हे बघा इकडे पण आहेत पूर्ण सगळीकडे. हे बघा साईज थोडीशी छोटी आहे याची ना बोलता. साईज छोटी वाटते ना थोडी. हे साईज थोडी छोटी आहे. हे बघा एकदम रंगीबिरंगी आहेत. दादा यांचा काय भाव आहे? 3,000 रुपये. इथं 3,000 रुपये जोडी आहे. कलर बघा, कलर मस्त आहे, एक नंबर कलर है। इसका क्या रेट है? इसका 12,000 रुपये का पेयर है। अच्छा, और ये सिंगल है, ये 15,000। और ये ऊपर वाला
15,000। ये पेड़ कितने का है? इसका कौन से ब्रीड का है ये? नस्ल कौन सा है इसका? हाँ लोरी। लोरी। और ये ऊपर वाला मतलब सब लोरी वाले ये लोरी की जो पाइनएप्पल है। अच्छा, तो वो कलर के हिसाब से उसका नाम चेंज होता है क्या? ओके। और कौन सा अपने पास यूनिक वाला कौन सा है कि जो ज़्यादा मिलता नहीं है ऐसा कुछ जो अपने शॉप में ही मिलेगा, वो कौन सा? अच्छा ओके 35,000। अरे वाह, पूर्ण व्हाईट आहे बघा मित्रांनो, एकदम व्हाईट आहे। और इसमें से ये वाले बड़े वाले ये साइज 65,000। अरे भाई खूप महाग आहेत मित्रांनो। मस्त कलर वगैरे पण बघा, हे बघा कसं डुलतंय, उलटा लटकलं डायरेक्ट वटवागला जातं। 65,000 तर महाग आहे, कॉस्टली आहेत खूप। ज्यांना शॉकसाठी जे लोक पालतात त्यांच्यासाठी ठीक आहे। और इसका क्या प्राइस है? 65,000 ही है, मतलब सबका 65 ही है। और इसका ये पूंछ ऐसा क्यों है, मतलब छोटा वाला क्यों है पूंछ? अच्छा, और ये ऊपर वाला जो है वो कलर बघा कितना? 18,000। ओ 18,000 रुपये मित्रांनो। अरे पक्षी बघा सगळे क्वालिटीवाले एक नंबर। चलो भाई थँक्यू अंकल। आलो आता घरी, चहा व्हायचा, मोबाईल याच्यात एक स्विच ऑफ झालेला त्याच्यामुळं काही जमला नाही। आता बघा आम्ही आणलेत बघा, बालदं घेऊन चाललं आहे वरती। जे आमचे जुनेवाले आहेत ना ते बघा ह्याच्यामध्ये जुनेवाले, हे सगळे मिक्स ठेवलेत, जुनेवाले आहेत ते। आणि हे बघा आता हे नवीन आणलं, नवीन एवढं सगळं सामान आणलं। पिंजरा आणलं आहे, बोलता काय काय आणलं दाखव। पिंजरा सेटअप करत लावलं आहे, पिंजरा आणला आहे, हे खाण्याचं आहे आणि पाणी पियाचं खाना पण आणलं आहे, पाणी पण आणलं आहे आणि ते पक्षी त्याच्यामुळेच ठेवले। एवढं सेटअप आणलं आहे बघा, 2च भेटले, लास्टचे 2 होते ते भेटले, पाणी आणि खाण्या दोन्ही पण याच्यामध्ये राहतील अशा हिशोबासाठी आणलेत ते। आता बघू ते अनबॉक्सिंग करतात, मग तुम्हाला दाखवतो। आणि एक मेल आहे, जो हा आहे ना हा मेल आहे आणि हे 2 फिमेल आहेत। ते बघा जे व्हाईट आहेत त्यांच्या डोक्यावरती ते फिमेल आहेत आणि त्यांच्यासाठी बघा सेटअप केलं मस्त की आता, म्हणजे कसं पिंजरामध्ये अंडी वगैरे घालायला त्यांना टेन्शन नको असा। आणि इथं पाण्यासाठी एक ठेवलं आहे असं बघा, आणि दुसरेवाले बाजू टाकतो तर मग त्याच्यामध्ये एक पकडलाय, त्यांना पण सोडला, ते दुसराला पकडू। हे धरला कर, कंशी निघते, धरला ह्यो पण। झालं सगळं सेटअप, आता सगळ्यांना टाकलाय एकत्र, सगळ्यांना एकत्र टाकला आता मस्त की। आता यांचा जोडा कोणचा जमते ते बघावं लागेल।
एक तर ऑलरेडी जमलेला आहे मेल फिमेलचा, आणि एक फिमेल आणले आणि एक मेल एक जोडी आणले आणि एक फिमेल सिंगल आणले. तर बघू, आमच्याकडे 2 मेल होते आणि आता बघू आता यांच्यामध्ये कुठला फिमेल आणि मेल आहे समजत नाही एवढं यांच्यामध्ये. जियांश आला इकडे बघायला, पक्षी बघायला. जिया कशा आहेत? कशा आहेत? ते आणलेत वेगळे आहेत ते. हां सेम नाही दिसत ना, वेगळे आहेत ते. तुझावाला कुठला आहे त्याच्यामध्ये? तुझावाला कुठला? त्याच्यावर नाव टाकून ठेव ना मग. कुठलं? हां का, चालेल. मग त्यांचा खाना बिना मला ना मग कोणला आहे. तर काहीच भेटू पुन्हा एकदा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा, आणि पुन्हा एकदा भेटू असंच कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. आणि तिकडे गेलो तो मोबाईल स्विच ऑफ झालेला म्हणून जास्त काय शूट करता आला नाही. नंतर तर भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.